मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, जंगलाचा राजा सिंह असतो, कारण तो शक्तिशाली असतो. पण एक साधा प्रश्न विचारूया, जर फक्त ताकद पुरेशी असती तर प्रत्येक वेळी सिंहच जिंकला असता ना? वास्तव मात्र वेगळं आहे. सिंह अनेकदा शिकार करण्यात अपयशी ठरतो, उपाशी राहतो. पण जंगलात एक असा प्राणी आहे जो ना सर्वात ताकदवान आहे ना सर्वात वेगवान, तरीही तो नेहमी टिकतो आणि जगतो. तो म्हणजे कोल्हा. आजच्या जगातही हेच सत्य लागू होतं. हा काळ फक्त कष्ट करणाऱ्यांचा नाही, तर स्मार्ट विचार करणाऱ्यांचा आहे. जर तुम्हाला आयुष्यात फक्त धावपळ नाही तर खरं यश मिळवायचं असेल, तर तुम्हाला कोल्ह्यासारखा विचार शिकावा लागेल. चला, अशाच 6 पॉवरफुल नियमांबद्दल बोलूया. बदल स्वीकारा, नाहीतर मागे पडा. जगात एकच गोष्ट कायम आहे, बदल. जो बदल समजून घेतो तो पुढे जातो, आणि जो बदल टाळतो तो मागे पडतो. आपण अनेकदा जुन्या सवयींमध्ये इतके कम्फर्टेबल होतो की नवीन काही करण्याची भीती वाटते. हे मला येत नाही, हे माझ्यासाठी नाही, हेच विचार आपल्याला रोखून धरतात. पण विचार करा, जर जग बदलत असेल तर आपण स्थिर राहून कसं चालेल? स्मार्ट लोक नेहमी नवीन स्किल्स शिकतात. ते टेक्नॉलॉजी, ट्रेंड्स आणि संधी ओळखतात. ते स्वतःला वेळोवेळी अपग्रेड करत राहतात. लक्षात ठेवा, तुम्ही बदल स्वीकारला नाही तर परिस्थिती तुम्हाला बदलायला भाग पाडेल. म्हणून स्वतःला सतत विचारत राहा, मी कालपेक्षा आज बेटर आहे का? कारण ग्रोथ ही कम्फर्ट झोन बाहेरच मिळते. 2. तुमच्या ताकदीवर खेळा. प्रत्येक माणूस युनिक असतो, पण बहुतेक लोक एक चूक करतात, ते इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही कधी विचार केला आहे का, तुमची खरी ताकद काय आहे? तुम्ही बोलण्यात चांगले आहात का? किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये? किंवा क्रिएटिव्ह कामात? स्मार्ट लोक स्वतःची स्ट्रेंथ ओळखतात आणि त्याच्यावर आपलं करिअर, डिसिजन आणि ॲक्शन बिल्ड करतात. ते कधीही दुसऱ्याच्या मैदानात जाऊन लढत नाहीत, ते स्वतःचं मैदान तयार करतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर फोकस केला तर तुम्ही ॲव्हरेज नाही, एक्सेप्शनल बनाल. म्हणून स्वतःला कंपेअर करू नका, स्वतःला समजून घ्या. 3. फक्त मेहनत नाही, सिस्टीम तयार करा. आपल्याला लहानपणापासून एकच शिकवलं जातं, कष्ट करा. पण एक गोष्ट कोणी सांगत नाही, फक्त कष्ट करून सक्सेस मिळत नाही, स्मार्ट सिस्टम तयार केल्याने मिळतो. तुम्ही 24 तास काम करू शकत नाही, पण एक सिस्टम 24 तास काम करू शकतो. उदा. ऑटोमेशन, टीमवर्क, स्मार्ट प्लॅनिंग. जे लोक प्रत्येक गोष्ट स्वतः करतात ते लवकर थकतात, पण जे लोक सिस्टम बनवतात ते स्केलेबल ग्रोथ मिळवतात. लक्षात ठेवा, बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही. तुमचा वेळ तिथे वापरा जिथे मॅक्सिमम रिझल्ट मिळतो, कारण खरा खेळ मेहनतीचा नाही तर स्ट्रॅटेजीचा आहे. 4. शांत राहा, पण धोकादायक बना. आजकाल लोकांना एक सवय लागली आहे, काम सुरू करण्याआधीच सगळ्यांना सांगायचं, मी हे करणार आहे, मी ते सुरू करणार आहे. पण जेव्हा रिझल्ट येत नाही तेव्हा मोटिवेशन संपतं. स्मार्ट लोक वेगळे असतात. ते कमी बोलतात, जास्त करतात. ते त्यांच्या प्लॅन्स गुप्त ठेवतात, कारण त्यांना माहिती असतं जास्त बोलल्याने एनर्जी वाया जाते. लक्षात ठेवा, लोक तुमच्या वर्ड्सने नाही, तुमच्या रिझल्ट्सने इम्प्रेस होतात. म्हणून शांतपणे काम करा आणि सक्सेस असा मिळवा की आवाज आपोआप जाईल. 5. नेहमी बॅकअप प्लॅन ठेवा. लाईफ अनप्रिडिक्टेबल आहे. कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही. पण बहुतेक लोक एकच चूक करतात, ते सगळं एका गोष्टीवर डिपेंड करतात. एकच जॉब, एकच इन्कम सोर्स, एकच प्लॅन. पण जर ते फेल झालं तर? स्मार्ट लोक नेहमी प्लॅन बी ठेवतात. ते ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन्स तयार ठेवतात. यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. रिस्क घेताना भीती वाटत नाही. लक्षात ठेवा, बॅकअप प्लॅन म्हणजे डाऊट नाही, तो स्मार्ट प्रिपरेशन आहे. तुमच्याकडे जितके ऑप्शन्स असतील तितके तुम्ही स्ट्रॉंग बनता. 6. भावना कंट्रोल करा. आपल्या आयुष्यातले अनेक डिसिजन्स हे इमोशन्सवर आधारित असतात. राग आला, डिसिजन घेतला. उत्साह आला, ओव्हर कमिट केलं. इगो आला, रिलेशनशिप खराब केलं. पण स्मार्ट लोक असं करत नाहीत. ते इमोशन्स फील करतात, पण त्यावर कंट्रोल ठेवतात. ते थांबतात, विचार करतात आणि मग ॲक्शन घेतात. लक्षात ठेवा, तुमचा एक चुकीचा इमोशनल डिसिजन तुमचं फ्युचर बदलू शकतो. म्हणून रिॲक्शन देण्याआधी पॉज घ्या, कारण कंट्रोल असलेला माणूसच खरा पॉवरफुल असतो. तर मित्रांनो, या 6 नियमांपैकी तुम्हाला कोणता नियम सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आजपासून कोणता रूल फॉलो करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी मराठी बुकला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जगात मेहनत सगळेच करतात, पण जिंकतो तोच जो स्मार्ट विचार करतो. धन्यवाद.